सरस्वती मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच देवाजवळ प्रार्थना. आज गुरुवार आहे, 19 तारीख, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आजच्या दिवशी आमच्याकडे ना गोडधोड जेवण बनवलं जातं. आमच्या सोसायटीमध्ये पण लहान मुलांचे कार्यक्रम होता, खूप मस्त. तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर आज ना म्हणजे गुरुवार आहे, तर आम्ही असं म्हणजे गुरुवारी आम्ही असं म्हणजे मी केस धुते गुरुवारी. केस वगैरे धुवून झाले, कपडे, भांडी, लादी पुसून झाले, सर्व आटपून झालं आहे. आता फक्त रांगोळी घालायची आहे आणि गोडधोड जेवण बनवायचं आहे. खाली कार्यक्रम होतात बायकांचे आणि मुलांचे पण डान्स असतात, तेही तुम्हाला दाखवेन. चला तर मग आधी ना उंबाठ्यावर लेपन करून रांगोळी घालूया. तर आता 7:30 ते 7:45 होत आले होते. कपडे धुवून झाले, सर्व घरातलं आटोपलं होतं, लादी वगैरे पुसून घेतली होती. म्हटलं आता उंबाठ्यावर लेपन करून घेऊयात. तसं मी गुरुवारी, शुक्रवारी, अमावस्येला, पौर्णिमेला, संकष्टी असली, एकादशी असली किंवा उपवास असला तेव्हाही असं उंबाठ्यावर लेपन करून घेतले. तर आज गुरुवार आहे आणि माझा उपवास पण होता. मग हळद, चंदन, थोडंसं गोमूत्र असं हे उंबाठ्यावर लेपन करून घेतलं. खूप शुभ असतं असं हे लेपन करून घेतलेलं, म्हणजे कुठलीही नकारार्थी ऊर्जा येत नाही. तर आता लेपन करून झाल्यानंतर मग आज जयंती म्हणून म्हटलं रांगोळी टाकते. तर माझ्याकडे हाच रंग होता, जास्त डार्क भगवा पण नव्हता. मग हा थोडासा आंबा कलर होता, डार्क आंबा कलर आणि थोडासा पिवळा कलर. तर याच रंगांनी मी इथे अगदी साधी सोपी अशीच रांगोळी काढते. म्हणजे जमेल तशी. मलाही म्हणजे एवढी छान नाही येत, पण करते प्रयत्न. तर इथे मी ना तलवार काढणार होती, तर जशी जमली तशी मी काढली. तर अशी साधी सोपीच रांगोळी काढली. एक वेल काढला आणि दोघं बाजूला स्वस्तिक काढले. तर आता रांगोळीही काढून झाली होती. त्यानंतर देवाजवळचा कळस, तेलाचा दिवा हेही घासून घेतले, पाणी निथळून कपड्याने पुसून कोरडं करायला ठेवलं. साधी सोपी अशीच मी रांगोळी काढली. रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा हां. तर आता रांगोळी वगैरे काढून झाली, देवपूजा करते आणि मग थोडासा नाश्ता बनवते. त्या दिवसाचं पीठ माझ्याकडे शिल्लकच आहे डोश्याचं, थोडं काढून ठेवलं होतं मी. तर डोसे बनवून घेते आणि मग त्यानंतर स्वयंपाक. मग रात्री मुलांचे डान्स आहेत, बायकांचे पण संगीत खुर्ची आहे. खूप मस्त खेळ होणार आहेत. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. चला तर मग आता ना कबुतरांना आपण म्हणजे दाणे टाकून येते. मी रोजच जाते. आता रोज दरवाजाच्या बाहेर जाताना 10 वेळा विचार करावा लागतो की चावी घेतली की नाही. नाहीतर मग चावी जर एकदा आतमध्ये राहिली तर मग वांधेच होतात. म्हणून दरवाजाजवळ आली की मी 2दा तरी तपासून बघते की मी चावी घेतली किंवा नाही. आता कबुतरांना इथे दाणे टाकायला आली. जिथे जिथे कबूतर बसतात ना, तिथे तिथे असे दाणे टाकून घेते. या बाकावर बसतात ते, काही भिंतींवर. ते सुद्धा वाटच पाहत असतात. आणि एखाद दिवस थोडासा उशीर झाला ना, तर असा कबुतरांचा थवाच जमा होऊन येतो. तर हे पहा, आता इथे भिंतीवरही बसतात. जर वेळ झाला ना, तर इथे आधीच कबुतरांचा थवा, कावड्यांचा, चिमणींचा असा थवा येऊन आपल्या आधी बसलेलाच असतो. तर आता हे पहा, दाणे टाकले आणि एक एक करून खूप सारे कबूतर जमा होतील. आज मी ज्वारी आणली होती, बाकावर सुद्धा ज्वारी टाकली. तिकडेही पहा एक एक करून ज्वारी, बाजरी, तांदूळ, तांदळाची चूर वगैरे काही असलं, नसलंच काही तर रात्रीचा भात किंवा चपातीचा तुकडाही असा चुरून टाकते. आणि मग मलाही ती सवयच झाली. नाही टाकलं तर असं वाटतं काहीतरी आज माझं काम राहिलं. आता संध्याकाळी मुलांचे डान्स वगैरे आहेत, त्यासाठी स्टेजही बांधण्याचं काम चालू होतं. बरंचसं म्हणजे आटपून गेलं होतं. तर गेटजवळ इथे रांगोळीही टाकून झाली होती. तर मुलींनी मस्त छोटूशी रांगोळी टाकली, ती खूप छान. आणि त्यानंतर इथे स्टेज बांधून झाला होता. सर्व पतिंग वगैरे म्हणजे पताका वगैरे लावून झाले होते. आणि इकडे अगदी छानपैकी असा छोटूसा दरबार केला होता महाराजांच्या प्रतिमेला हार पूजा करण्यासाठी. तर हे पहा, असा छोटूसा मस्त दरबार, हे भगव्या कलरचे पडदे लावले होते आणि प्रतिमा ठेवून आम्ही सकाळीच पूजा वगैरे करून घेतली. तर खूप मस्त फुलांनी सजवलं होतं, खूप छान केलं होतं. आणि त्यानंतर इथे ना मोठा असा बॅनर लावला होता. मुलांच्या डान्ससाठी असा स्टेज बनवला. पाठीमागे महाराजांचं खूप मोठं बॅनर लावलं होतं. तर आता संपूर्ण इथली तयारी झाली होती स्टेज बांधण्याची आणि मुलं आत्ताच खेळत आहेत बघा.
तर खूप सारे मुलंही इथे खेळत होते. अजून थोडंसं कोवळंच ऊन होतं, 9:30 ते 10 होत आले होते. त्यानंतर इथे त्या ओळखीच्या ताई भेटल्या. त्या म्हटल्या की चला आपण स्टेज वगैरे बघूयात. मग पाहिलं आणि घरी आले. घरीही मुलांचा नाश्ता वगैरे अजून बनवायचाच होता. तर डोश्याचं पीठ होतं, ते परवाचं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं. मीठ टाकून नव्हतं ठेवलं, तर असंच ठेवलं होतं. तर आता यात ना चवीनुसार मीठ टाकून घेते आणि डोसे बनवायला घेते. चटणीही मी आधीच बनवून ठेवली होती. त्या दिवशी बिडाचा तवा कसा ओसून घ्यायचा याचाही मी व्हिडिओ टाकला आहे. तर आता तिसऱ्यांदा मी या तव्यावर डोसे बनवते. खूप छान मस्त डोसे होतात. तवा आधी थोडासा गरम करून घ्यायचा मध्यम आचेवर. तर इथे ना मी पळी, उलथानं किंवा तेलाचं भांडं असं एका ताटात काढून ठेवते. मग जर खाली राहिलं तर मग अजूनच खूप सारा पसारा होतो. म्हणून एका ताटात काढलं तर जर पळी वगैरे भरलेली असली तर एकच ताट खराब होतो. जास्त भांडी मग पसाराही होत नाही. तरी ताटातच मी असं उलथानं आणि पळी बाजूच्या बर्नरवर ठेवलं की पटकन आपल्याला ठेवता पण येतं. मग नाहीतर किचन ओटा किंवा गॅसची शेगडी असं स्वयंपाकाचे टिपके पडतात आणि मग लवकरच अजून शेगडीही खराब होते. पुन्हा पुन्हा मग तेच करावं लागतं. आता डोसा पसरवून घेतला. तर इथे मी मोठा डोसा पसरवला म्हणून दोघं बाजूने शेकून घेते आहे. हे पहा. बटर न लावता मी थोडंसं तेलच लावून घेते इथे. डोसा मोठा आहे आणि सर्व बाजूने खूप छान डोसा होतो हा. तर इथे मोठा डोसा बनवला म्हणून दोघंही बाजूने मस्त खरपूस भाजून घेतला. तर हे पहा, अगदी पातळसर असा डोसा होतो. नवीनच तवा आहे हा. दुसऱ्यांदा ते तिसऱ्यांदाच मी यावर डोसे बनवते आहे. आपण कांदा टाकून त्या दिवशी खूप छान असा हा तवा ओसून घेतला होता. मी त्याचा व्हिडिओही टाकला आहे, नक्की बघा. तर एकही डोसा खराब नाही होत. नाहीतर नवीन तव्यावर पहिला, दुसरा डोसा थोडाफार तव्याला चिकटतोच. म्हणून नवीन तव्यावर ना कांदा भाजून 4-5 तास किंवा रात्रभर तसाच ठेवायचा आणि नंतर हलक्या हाताने साबणाने धुवून घ्यायचा, जास्त घासायचा नाही. आता सकाळचे डोसे, नाश्ता वगैरे सगळं आटोपलं होतं. भांडी सगळी धुवून घेतली. मग आता दुपारच्या स्वयंपाकासाठी म्हटलं गोडधोड जेवण बनवायचं. तर त्यासाठी इथे ना कुंकू लावून घेते. आमची आजी म्हणते की कुठल्याही सणावाराचा जर स्वयंपाक करायचा असेल ना, तर चूल किंवा गॅस शेगडीला ना पूजा करून घ्यायची. कुंकू, हळद, अक्षता लावून. रोज तर आपण असं नाही करू शकत, पण कमीत कमी गॅस शेगडी पुसून वगैरे आणि दुरून का होईना किंवा हात लावून का होईना नमस्कार करून घेतला पाहिजे आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात केली पाहिजे. असं म्हणतात की स्वयंपाकात, जेवणातही मग बरकत असते. आता इथे मला तांदूळाची खीर बनवायची आहे. त्यासाठी दूध तर मी आधीच गरम करून घेतलं होतं. फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर खूपच जास्त गार आहे. मग बाहेर काढून ठेवलं, तोपर्यंत नॉर्मलही होईल. तर केस बांधून घेतले म्हणून मग इथे हात वगैरे धुवून घेते आहे. तर आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. खरं सांगू का, मला एडिटिंग वगैरे हे काही जमत नाही. माझा मुलगाच करतो हे सर्व आणि तो काही आता घरी नाही आणि सर्वच व्हिडिओ आलेले आहेत. काही चुकत असेल ना तर तेही सांगा हां. तर आता खिरीसाठी इथे मी ना दूध उकळायला ठेवलं, दूध गरम करायला ठेवलं. तर चांगली खळखळ उकळी आली का तेव्हा यात तांदूळ घालायचे. तर मी 20 मिनटं आधीच इंद्रायणी तांदूळ असे पाण्यात भिजवायला ठेवले होते. पाणी निथळून घेतलं आणि मग तांदूळ यात घातले. सगळे अशी मिक्स करून घ्यायची. इंद्रायणीची तांदूळाची खीर ना फार मस्त होते. इंद्रायणी, आंबेमोहोर, बासमती तांदूळाची करू शकता. पण इंद्रायणी, आंबेमोहोर तांदूळ अशी चिकट असतात ना, खीर मस्त मिळून येते आणि खूप सुवासिकही अशी खीर होते. आता दुधात तांदूळ शिजतायत तोपर्यंत इथे पुरीसाठी कणिक भिजवून घेते. जेवढी पुरी बनवायची होती तेवढी कणिक घेतली. चवीनुसार मीठ घातलं, थोडासा रवाही घातला आणि तेलाचं मोहनही. अशी पुरी केली की मग टम्मच फुगलेली पण राहते. आता तेलाचं मोहन चमच्यानेच असं मिक्स करून घेतलं. गरम असतं म्हणजे हातही भाजू शकतो. म्हणून मग ना हाताला सहन व्हायला लागलं की हाताने मिक्स करून घ्यायचं. आता ज्या भांड्यात तेल गरम करून घेतलं होतं त्यातच थोडंसं कोरडं पीठ टाकलं. मग धुतानाही जास्त तेलकट वाटत नाही. कोरड्या पिठाने पटकन तेल पुसलं जातं. आता सर्व हे हाताने मिक्स करून घेतलं. असं कणाकणाला तेल लागलं की तोपर्यंत असा मुटका बांधण्यापर्यंत चांगलं मिक्स करायचं. आता थोडं थोडं पाणी टाकून असं घट्टसर ही कणिक भिजवायची. जास्त पातळ भिजवायची नाही. पातळ भिजले ना कणिक तर मग पुऱ्याही मग तेल शोषतात. म्हणून थोडीशी चपातीच्या कणकेपेक्षा घट्टसर भिजायची.
आता यावर झाकण ठेवून पीठ आपण मुरू देऊयात. तोपर्यंत इथे पुढची तयारी करूयात. तर इथे दुधात तांदूळही शिजत आले होते. हे पहा, आता यात ना आता गोडीप्रमाणे साखर घालते. एकदा मिक्स करून घेते. साखर घातल्यावर अजूनही थोडीशी पातळसर होते, पण थंड झाल्यावर अजूनच दाटसर खीर होते. आता शेजारच्या बर्नरवर इथे फोडणी पात्रामध्ये 2 चमचे मी साजूक तूप घेतलं आणि तुपात ड्रायफ्रूट थोडेसे तळून घेऊयात. आता तूप गरम झालं, वितळलं चांगलं, की मग यात काजू, बदाम, पिस्त्याचे काप घातले आणि चांगले असे क्रंची झाले, की यात वरून खिरीवर घालूयात. मिक्स करून घेते चांगलं. आणि ड्रायफ्रूट घातल्यावर चांगलं मिक्स केल्यावर अजून अर्धा चमचा यात वेलची पूडही घातली. सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आणि 2 मिनटं ही अशीच ठेवली मंद आचेवर आणि त्यानंतर बाजूला उतरवून ठेवली. तर दुसऱ्या बर्नरवर तिकडे मी खीर ठेवली. गॅस बंद करून घेतला. खीर आपली झाली होती. आधी असा गोळाचा पदार्थ बनवून घेतला, की मग दुसरा स्वयंपाक आपण पटकन करतो, म्हणून गोळाचा पदार्थ आधी बनवायचा. आता इथे तेल साधारणच गरम आहे तेव्हाच पापड तळून घेते. मग पापडही मग लालसर किंवा असे करपत नाही. आता तेलाचं तापमान वाढलं की तेव्हा कुरडई, पुरी, भजे असे काढून घ्यायचे. तर माझ्याकडे मागच्या वर्षीचीच ही कुरडई आहे, तर थोडीसं असं तार तुटतंय त्याचावाला. हे पहा, कुरडई मग तळून काढून घेतल्या आणि त्यानंतर भजी तळायला घेतली. भजीचं पीठ ना मी जेव्हा आपण कणिक भिजली ना तेव्हाच भिजवून घेतलं होतं. असं पीठ भिजवून ठेवलं की मग चांगलं मुरतं. पण पीठ ना भिजताना थोडंसं घट्टसर ठेवायचं. अजूनच हाताच्या उष्णतेने ते पातळ होतं, म्हणून सुरुवातीला असं घट्टसर ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला भजी तळायची वाटत असेल घट्ट, तर थोडासा पाण्याचा हात लावून अजून पीठ असं मिक्स करून घ्यायचं. भजी एकदम जाळीदार आणि फुगते मस्त टम्म. तर सर्व भजी अशी मी आता काढून घेते. भजी टाकताना गॅस असा मोठ्या आचेवर करायचा आणि भजी एका बाजूने झाली की मध्यम आच करायची, म्हणजे दोघं बाजूने भजी चांगली आतपर्यंत तळल्या जाते. आता इकडे आपलं पुरीचं पीठही चांगलं तिंबलं होतं. मस्त असं पुरीचं पीठही मुरलं. थोडंसं तिंबून घेते. अगदी थोडंसंच चुरलं, अर्धा 1 मिनटं. आणि आता पुरी लाटून घेते. तर एक पुरी लाटण्यापेक्षा इथे ना मी अशी थोडीशी लहान आकाराची चपाती करून घेते आणि एका वेळेसच मी 4 पुऱ्या करून घेते. तर माझा मुलगा विचारत होता, आई किती मोठी पुरी बनवते? तर मी त्याला म्हटले की खूप वेळ होतो आहे, तर मग असे पटापट पुऱ्या बनवून घेते. एकाच पुरीमध्ये 4 पुऱ्या होतात. तर हे पहा, सुरीने असे समोसा आकारात मी पुरी कट करून घेतली. तेल गरम होत होतं तोपर्यंत जेवढ्या लाटता येतील तेवढ्या पुऱ्या लाटून घेत होती अशा. तेच त्याला सांगत होते मी. तर हे पहा, अशी चपाती लाटून घ्यायची लहान आकाराची गोलसर आणि मग सुरीने किंवा उलताण्याने अशी कापून घ्यायची. तर हे पहा, असे आकारही समोसा आकारासारखी पुरी येते आणि फुगायला टम्म फुगतात. अगदी मस्त अशा या पुऱ्या होतात आणि स्वयंपाकही मग पटपट पुढे जातो. जर कोणी पुरी लाटायला असेल तर आपण गोल पुरी बनवू शकतो, किंवा वेळही असेल, आरामात स्वयंपाक असेल तर एक करून गोल पुऱ्याही लाटू शकतो. पण इथे ना मला खाली पण जायचं होतं, अजून तयारी करायची होती, तर खूप सारे कामं होते. तर म्हणून मग मी पटापट अशा या पुऱ्या लाटून घेतल्या समोसा आकारात. एकीकडे पुरी लाटली जाते, दुसरीकडे तेल गरम झालं की आपण पुरी तळत नाही तोपर्यंत इकडे थोडीशी चपाती लाटल्या जाते आणि पुरी मग तळणं होत नाही तोपर्यंत इकडे पुरी कापल्या जाते. अशा पटपट ह्या पुऱ्या होतात. तर हे पहा, पहिलीच पुरी बघा किती टम्म फुगली. सर्वच पुऱ्या ह्या टम्म फुगतात आणि बऱ्याच वेळ ना 1-2-3 तास तरी ह्या पुऱ्या अशाच फुगलेल्या राहतात. 2 तास तरी जोपर्यंत तुम्ही हाताने तिला दाबत नाही किंवा अशी प्रेस करत नाही ना, याच्यातली हवा काढत नाही, तोपर्यंत ही पुरी अशीच राहते टम्म फुगलेली. तर हे पहा, अशी पुरी इकडे फुगते तोपर्यंत आपली इकडे चपाती लाटून होते आणि मध्ये मध्ये अशी उलटपालट केली की मग पुरी फुगते. तर मी इथे कमीच तेल टाकून घेतलं होतं. मग जास्त तेल अजून शिल्लक राहतं, पुन्हा ते यात वापरा त्यात वापरा असं होतं. म्हणून मी 2 पुऱ्या बसतील किंवा 1 पुरी बसेल एवढंच तेल टाकत असते. जास्तही मग तेल खराब होत नाही किंवा दुसऱ्या भाजीलाही मग वापरायला थोडंसं हेच वाटतं. तर सर्वच पुऱ्या मस्त अशा टम्म फुगतायत. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी टम्म पुरी फुगलेली आहे. तर आपला अर्ध्याचा वर इथे स्वयंपाक आवरत आला आहे. अगदी टम्म अशा या पुऱ्या फुगतात, म्हणून जास्तही तेल नाही, अगदी 2 पुऱ्या बसतील एवढंच तेल आहे, पाहू शकता कढईत.
सर्वच पुऱ्या मस्त अशा या पद्धतीने मी इथे तळून घेतल्यात आणि एका बाजूला पुरी लाटल्या जाते, दुसऱ्या बाजूला तळल्या जाते आणि ताटातही पुऱ्या शिल्लक राहतात. मग आपण एक एक करून पटपट टाकूनही घेऊन तळूही शकतो, फटाफट होऊन जातं मग. तर इथे माझा स्वयंपाक पूर्ण रेडी झाला होता. पोळपाट वगैरे मी आधीच धुवून घेतलं, सर्व इथलं किचन ओट्यावरचं साफ करून घेतलं. तेव्हाच्या तेव्हा आवरलं ना मग पटकन कामं होतात. जास्त जर वेळ झाला तर अजूनच मग पसारा होतच चालतो. भांड्याला लागलं की अजून भांडी पडतात, मग खूप जास्त वेळ होतो. तर इकडे माझ्या मुलालाही भूक लागली होती. सकाळच्या डोस्याचाच हलका फुलका नाश्ता होता त्यांनी केलेला. मग त्याला भूक लागली, मग त्याने म्हटलं तू जेवायला बस. तर मग इथे मी त्याच्यासाठी पान वाढून घेतलं. तर इथे मी पुरी, खीर, तांदूळाची भजे, कुरडई, पापड आणि मेथीच्या भाजीचा झुणका केला होता. म्हणजे पीठ पेरून मेथीची भाजी केली होती तोंडी लावण्यासाठी. तर त्यालाही खीर खूप आवडते. तर घाईघाईतच केली होती आज, खीर वेळ होतोय म्हणून. तरी म्हणतोय तो आई खूप छान झाली असं सांगतोय. त्याला म्हटलं अरे खूप घाईतच मी बनवला स्वयंपाक आज, कसा झाला सांग म्हणून. तो म्हणतो खीरही खूप मस्त झाली असं म्हणत होता. तर तो जेवायला बसला तोपर्यंत अजून थोडीशी बारीक सारीक भांडी होती ती धुवून घेतली. तर साडी मी दुपारी काढून ठेवली होती. तर थोडंसं ऑरेंज लाल असं थोडंसं भगवा आणि लाल कलरचं यावर ब्लाऊज आहे आणि बॉटल ग्रीन कलरची अशी ही साडी आहे. यावरच मॅचिंग अशा या बांगड्या आहेत. त्या दिवशी मी यात्रेचा, गणपती बाप्पाचा यात्रेचा व्हिडिओ टाकला आहे ना, तर त्या यात्रेतच ह्या बांगड्या घेतल्या होत्या. तर मॅचिंग अशा या बांगड्याही यावर झाल्यात. तर दिसायलाही अगदी प्लेन आहेत, पण साडीवर मॅचिंग अशा या बांगड्या झाल्यात. हे पहा, छान दिसतात ना. जास्त काही नाही आहेत, थोड्याशाच आहेत. एक 1.5 डझन बांगडे आहे, पण या साडीवर अगदी मॅचिंग अशा होऊन गेल्यात. आणि अशी मी ती साधी सिंपल तयारी करून घेतली आणि थोडंफार राहिलं होतं तेही आवरून घेतलं. मग तिथून आल्यावर खूपच कंटाळा येतो आणि जर येताना थोडा उशीर जरी झाला ना मग काही वाटत नाही. मग होतं तेवढं इथे आवरून घेतलं आणि आता जाण्याची तयारी करून घेतली. तर अशी मी इथे ही हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. आता 8 वाजले आहेत आणि सर्व बायका खाली आल्या आहेत. मग अशी आमच्याकडे थोडीशी लाईट गेली होती, मग थोडा वेळच झाला. मग आता पुन्हा चाललो आहे. तर चला तुम्हाला दाखवते की आमच्या इकडे कशी सजावट केली. मुलांचे डान्स आहेत, बायकांची संगीत खुर्ची आहे. चला पाहूयात. आता मुलांचा चिलबिलाटचाही आवाज येत होता, गाणेही वाजत होते, बायकाही जमा झाल्या होत्या. म्हटलं मग आता निघूयात. इथे ना माझ्या मुलाला मी सांगत होती की तू जरी येशील ना तर येताना चावी घेऊन ये. दरवाजाच्या बाहेर निघताना मला 2दा तरी आठवतं चावीबद्दल, म्हणून मी त्याला इथे सांगत होती की येताना चावी आठवणीने आणशील म्हणून.
राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने गए माए भवानी। आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने गए माए भवानी। अब सब मस्त बाबुए बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश राज दे तेरी लाज हम जगे दे स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट, स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या शंकर, हे घाटाला पायऱ्या शंकर, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार। मुलांचे डान्स झाले थोडेसे आणि बायकांची संगीत खुर्ची सुरू होणार तेव्हाच लाईट गेली। अजून 10-15 मिनटं मी थांबली आणि मग आली। तर आमच्या इकडे असा शिवजयंतीचा कार्यक्रम झाला, खूप छान मुलांचे डान्स झाले आणि बायकांची सुद्धा संगीत खुर्ची होती, उखाणे होते, पैठणी होती। पण काय झालं की मध्येच लाईट गेली। काही बायका आहेत तिथे अजून आणि काही आल्यावरती। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा हां। आणि आवडला असेल तर लाईकही करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।